मला केक एंट्रीसाठी काहीतरी हटके करायचं होतं. सो मी विचार केला आपण केक एंट्री जर क्रेनवरून केली तर चला तर मित्रांनो, सुरुवात केली मी पहिले आर्टिफिशियल केक बनवण्यापासून. कारण केक एंट्री म्हटली तर ओरिजिनल केक बनवणं तेवढं पॉसिबल नव्हतं आणि तेवढं वेट पण घेणार नव्हतं. तर मी हा 2 लेयरचा आर्टिफिशियल केक रात्रभर बसून कार्पेंटरकडून करून घेतला आणि आपली युनिकॉर्न थीम होती म्हणून युनिकॉर्नचे पण कटआउट सगळे कंप्लीट करून घेतले. आणि मॉर्निंगला ऑफिसचं काम कंप्लीट करून मी निघालो आपल्या बर्थडेच्या लोकेशनला. तर इथं लोकेशनला आल्यानंतर सेटअप लावायला सुरुवात केली. अशा पद्धतीने सेटअप लावायला सुरुवात केली होती. मेन सेंटरला होता बर्थडे गर्लचा फोटो आणि बलून्स पण ब्लो करून झालेले होते. सो मी बलून्सचा सगळा सेटअप कंप्लीट करून घेतला आणि इथे केक एंट्रीसाठी केकला सपोर्टला काही नव्हतं ते लक्षात नाही आलं. सो मी त्याचं माप घेतलं आणि निघालो भंगार बाजारामध्ये. तर काहीतरी जुगाड करून म्हटलं काहीतरी आता करावंच लागेल, वेळ तर झालेली बरीच. सो भंगार बाजारमधून काहीतरी सामान घेतलं, वेल्डिंग केलं, थोडासा DIY करून घेतला आणि केकचा सपोर्ट लावून हा केक क्रेनला लावून कंप्लीट केला. सो आता फक्त होता वेळ आपली ओरिजिनल केक त्या आर्टिफिशियल केकला जॉईन करण्याची. तर ह्या मॅडम आलेल्या होत्या ज्या आर्टिफिशियल केकवर त्यांचा ओरिजिनल केक ठेवणार होत्या आणि त्याला डेकोरेट करणार होत्या. तर मॅडमांनी पण छान पद्धतीने असा इन्स्टॉल करून घेतला त्यांचा केक आणि त्याला आपल्या आर्टिफिशियल केकला पण आणि ओरिजिनल केकला पण डेकोरेट करून घेतलं आणि मी अशा पद्धतीने ट्रायल घेतली आहे केकची. सो अजून डेकोरेटिव्ह एंट्री झालेली आहे आपली. एंट्रीच्या वेळेस मला व्हिडिओ घेणं पॉसिबल नाही झालं. मला या फोटोग्राफरकडून व्हिडिओ मिळाल्यानंतर मी तुम्हाला नक्की शेअर्स करेल. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडली असेल लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.